हॅलो नमस्कार, मी प्रतीक्षा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। तर आज आमच्या घरी आणवीचा बर्थडे आहे, त्याच्याच सेलिब्रेशनचा छोटासा व्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। आत्ता वाजल्यात संध्याकाळचे 6, चहा वगैरे झालेला आहे। आणूसाठी दोन्ही भावांनी गिफ्ट आणलंय ना? हो आणलंय ना। कुठं गेलंय? गिफ्ट दाखवायचंय? हां ये घेऊन। थांब मी घेतो। तर आणू हॅपी बर्थडे। थँक्यू। आणू पुण्याहून आली बर्थडे सेलिब्रेट करायला करमायला, है ना? होय रे आणू आली ना? हो। तर हे गिफ्ट आणलेलं आहे अजिंक्यने आणि विश्वजितने आणलेलं गिफ्ट वेगळंच आहे। दाखव। तर हे गिफ्ट आलेलं आहे विश्वजितने। तर दोन्ही गिफ्ट संध्याकाळी ते तिला केक कापताना देणार आहेत। आत्ताच ती बाहेर गेली, केक वगैरे घेऊन आलेली आहे ना? तुला सगळेजण हॅपी बर्थडे म्हणतात बाळा। थँक्यू मग सगळ्यांना। थँक्यू। हो। तर डेकोरेशनची तयारी करायची, छोटंसं डेकोरेशन करणार आहे। तिचा कितवा बर्थडे बाळा आता? हा सहावा बर्थडे तिचा। तर त्याचंच संध्याकाळी सेलिब्रेशन आहे। तिला आता सुट्टी लागली आहे। आता तू कितवीला जाणार? फर्स्ट। तर आता डेकोरेशन करतो आणि संध्याकाळी जेवायला काय करायचं? पनीरची भाजी आणि रोटी। होय। आणि तुम्हाला माहिती का आता मी दवाखान्यात जाणार आहे, माझं रक्त चेक करणार आहे। हो, अजिंक्य आजारी आहे, त्याला ताप सर्दी वगैरे झालाय, त्याचं ब्लड चेक करायचं, त्याच्यामुळे तो खूप चाललाय हॉस्पिटलला काकाकडे। तर चला नंतर भेटू। बाय बाय। तर इथे ऑनलाईन पार्सल मागवलेलं होतं डेकोरेशनचं। त्याच्यामध्ये थोडेसे फुगे आणि 6 आकडा वगैरे होता, तो फुगून घेतला आणि इथे हे टेबलवर चिटकवणार होतो। मग टेबलवर नंतर चिटकवता येईल ह्या हेतूने ते बेडमध्येच ठेवलं होतं। तर नंतर टेबलवर चिटकवून फोटो वगैरे काढून घेतलं आणि मग नंतर ते सारखंच मुलांच्या धक्क्याने खाली पडत होतं, त्याच्यामुळे ते डेकोरेशन तिच्या साईडलाच ठेवलं आणि तिचं औक्षण करायला सुरुवात केली। तर इथे माझ्या सासूबाईंनी, तिच्या मम्मीनी आणि नंतर मी, अंकितानी वगैरे सगळ्यांनी मिळून तिचं औक्षण वगैरे करून घेतलं। तर खूप गोड अशी दिसत होती। 5वा बड्डे मोठा झाला होता, त्याच्यामुळं घरगुती सेलिब्रेशन करून 6वा बड्डे घरीच साजरा केला। तर इथे केक वगैरे आणला आणि आता केक कटिंग करून घेणार आहेत। बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आणवी, हॅपी बर्थडे टू यू। तर इथे बड्डे कोणाचाही असला तरी केक सगळ्यांनीच मिळून कापायचा असतो असं मुलांना वाटतं आणि मग सगळ्यांनी चिमोनी, राघवनी आणि अनुनी मिळून केक कापला आणि नंतर स्वतःच केक हाताने खायला चालू केलं। तर इथे बाबांनी अनुला गिफ्ट दिलं होतं। तर अजिंक्यने व विश्वजितने दोघांनीही तिला गिफ्ट दिलं आणि फोटो वगैरे काढले आणि पुढे मग आमचे सगळ्यांचेच फोटो मी टाकलेले आहेत, जे की आम्ही आधीच फोटो काढून घेतलेले होते। तर नंतर मी केक कापून सगळ्यांना खायला वगैरे दिला। तर तुम्ही हे फोटो पहा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।